दसरा येणार आहे, त्यानंतर नवरात्र, दिवाळी. तर अशा सगळ्या सणांमध्ये आपल्याला अजिबात वेळ मिळत नाही स्वतःकडे लक्ष द्यायला. घरातली कामं असतात, घरातले आवरावर करायचे असते, सणाचे खानपान पक्वान्न करायचे असतात, पै-पाहुणे यायचे असतात आणि अशामध्ये आपल्याला सुंदरसुद्धा दिसायचं असतं. नमस्कार, मी मनीषा. आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं खूप सारं स्वागत. स्वामी समर्थाच्या कृपेने तुमचे येणारे प्रत्येक दिवस छान, मस्त, आनंदमय आणि आरोग्यदायी जाऊ देत. मेकअप म्हणला तर कमीत कमी आपल्याला अर्धा तास तर लागतो. हायलायटर, ब्लश, भरपूर स्टेप्स आहेत मेकअपमध्ये. तर आपल्याला तेवढा वेळ आपल्याला मिळत नाही. पण फक्त 5 मिनिटामध्ये मेकअप कसा करायचा आहे ते मी आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला दाखवणार आहे. फक्त 3 ते 4 प्रोडक्ट वापरून मेकअप करायचा आहे. प्रत्येकाकडे सहज उपलब्ध असणारे या प्रोडक्ट आहेत. तर चला मेकअपला सुरुवात करूया. तर मेकअपच्या आधीची पहिली स्टेप आहे ती म्हणजे स्किन केअर. स्किन केअर करणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही कितीही घाईमध्ये असाल तरीसुद्धा स्किन केअर करणं खूप महत्त्वाचं आहे मेकअपच्या आधी. मेकअप एखाद्या वेळेस केला नाही तरीही चालेल, पण स्किन केअर करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण त्यामुळे आपली स्किन छान हायड्रेट राहते आणि आपल्या चेहऱ्यावरचा जो मेकअप आहे तो जास्त काळासाठी टिकतो. त्यामुळे मेकअपच्या आधी स्किन केअर करणं खूप महत्त्वाचं आहे. तर आता मी चेहऱ्याला फक्त वॉश करून घेतलेलं आहे आणि टोनर अप्लाय करून घेतलेलं आहे. तर आता मी मॉइश्चरायझर लावून घेते चेहऱ्याला. तर ही माझ्याकडे ॲलोवेराच आहे. माझे स्किन ऑइली आहे त्यामुळे मी ॲलोवेरा वापरते. कधीही चेहऱ्याला क्रीम किंवा मॉइश्चरायझर लावताना वरच्या बाजूने अशा प्रकारे लावायचं आहे. त्यामुळे आपल्या चेहऱ्याला छान मसाजसुद्धा मिळतो. आता इथे मॉइश्चरायझर लावून झालेले. तर त्यानंतर सनस्क्रीन. जर तुम्ही दिवसा मेकअप करत असाल तर सनस्क्रीन खूप महत्त्वाचं आहे. सनस्क्रीन लावलंच पाहिजे. तर आता इथे मी टोनर, मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन या तिन्ही गोष्टी लावलेल्या आहेत. माझं इथे स्किन केअर आहे ते कंप्लीट झालेलं आहे. सकाळच्या वेळी जेव्हा मेकअप करायचा असेल त्यावेळेला सकाळच्या वेळी तुम्ही जेव्हा अंघोळ करून बाहेर येता ना तेव्हाच स्किन केअर आहे ते करून घ्यायचं आहे. म्हणजे आपला मेकअपमध्ये स्किन केअरचा वेळ आहे ना तो वाचतो. तर आता इथे स्किन केअर तर कंप्लीट झालेलं आहे. तर आता मेकअपची सुरुवात ही आपण कधीही फाउंडेशनपासून करतो किंवा BB-CC क्रीम हे वापरून करतो. तर इथे आपण BB-CC क्रीम किंवा कोणतंही फाउंडेशन वापरणार नाही आहे. तर साधी एक सिंपल लूज पावडर वापरणार आहे. लूज पावडर वापरणार आहे. माझ्याकडे लॅक्मेची आहे आणि इनसाईडची बनाना पावडर आहे. तर तुम्ही कोणतीही वापरू शकता. आता इथे मी कोणतीही BB क्रीम, CC क्रीम किंवा फाउंडेशन किंवा कन्सिलर काहीच वापरलेलं नाही आहे. फक्त एक सिंपल पावडर वापरलेली आहे. आणि पावडरमुळे आपल्या चेहऱ्यावरचे डार्क पिगमेंटेशन लपले जातील अशी अपेक्षा अजिबात करू नका. पण आपल्या ओरिजिनल स्किन टोनपेक्षा थोडासा ब्राईटनिंग लुक आपल्याला नक्कीच मिळतो. इथे थोडा चेहरा असा ब्राईट दिसतो आणि इथे कमी ब्राईट दिसतो चेहरा. आता या बाजूला सुद्धा मी पावडर लावून घेते. माझ्या चेहऱ्यावरती बरेचसे पिगमेंटेशन आणि डार्क स्पॉट आहेत पिंपल्सचे, ते विजिबल होत आहेत. पण पावडर लावल्यामुळे फक्त तुम्हाला एक नॅचरल आणि ब्राईटनिंग लुक तरी मिळतो आणि नॅचरल मेकअप केल्यासारखा फील नक्कीच येतो. आणि पावडर कसं सहज कोणाकडेही अवेलेबल असते. ज्यांची स्किन खूप क्लिअर आहे, चेहऱ्यावरती काहीच पिगमेंटेशन, डार्क स्पॉट नाही आहेत, त्यांनी चेहऱ्यावरती काहीच फाउंडेशन वगैरे नाही लावलं तरी फक्त असा पावडर लावून साधा सिंपल मेकअप जरी लुक केला तरी खूप छान आणि सुंदर मेकअप लुक दिसतो. माझ्या चेहऱ्यावरती पिंपल्सचे डाग आहेत तरीसुद्धा मी फक्त ओकेजनली किंवा काहीतरी कार्यक्रमानिमित्तच फक्त फाउंडेशन वगैरे लावते. नाहीतर फक्त असा पावडर लावूनच मेकअप, साधा सिंपल मेकअप मी कानाला आणि मानेला अजिबात विसरायचं नाही आहे. नाहीतर कान, मान आणि चेहरा आहे ते वेगवेगळं दिसतं. तर आता इथे पावडर आहे ते पूर्ण लावून झाली आहे चेहऱ्याला. तर दुसरी स्टेप मी काय करणार आहे, लायनर. तसं माझ्याकडे स्केच लायनर आहे.
तर घाई गडबडच्या वेळेला हे बरं पडतं, इझी पडतं लावायला. लिक्विड लायनरपेक्षा स्केच लायनर लावणं खूप सोपं आहे. पटकन आपलं आवरत असलं किंवा वेळ आपल्याला कमी असेल तर अशा प्रकारे लायनर आहे, स्केच लायनर, ते आपण वापरू शकतो. खूप इझी, पटकन अप्लाय होतं, वेळ लागत नाही सुकायलासुद्धा. लिक्विड लायनर लावायला वेळ लागतो आणि सुकायलासुद्धा वेळ लागतो. तर त्यानंतर काजळ लावणार आहे. आता इथे 3 स्टेप झालेले आहेत. पहिल्यांदा मी लावले आहे पावडर, त्यानंतर लायनर लावलं आणि त्यानंतर काजळ लावलं. आता 3 प्रोडक्ट वापरून झालेले आहेत. चौथं प्रोडक्ट आहे ते म्हणजे त्याच्याशिवाय मेकअप आहे तो अपूर्ण आहे. मेकअपचा शेवट आहे तो त्या प्रोडक्टने होतो. तर लिपस्टिक जी सगळ्यांची फेवरेट असते. तर इथे पिंकिश न्यूड शेड आहे. तर यानेच मी गालावरसुद्धा 2-3 डॉट देणार आहे ब्लशचा लुक येण्यासाठी. तर हा मेकअप फक्त 3 ते 4 प्रोडक्ट वापरून आपण केलेला आहे, त्यामुळे हा मेकअप पटकन 5 मिनिटामध्ये होतो. तर मेकअपची पहिली जी स्टेप आहे आणि शेवटची स्टेप आहे ती आपल्याला करायचीच आहे. ती इम्पॉर्टंट आहे, खूप महत्त्वाची आहे. आता आपण इथे फाउंडेशनच्या ऐवजी BB क्रीमच्या ऐवजी फक्त पावडर वापरलेली आहे. तर त्याच्याऐवजी तुम्ही BB क्रीम, CC क्रीम, फाउंडेशन वापरू शकता. आणि शेवटची स्टेप आहे लिपस्टिक, ही पण करायचीच आहे. या दोन्ही स्टेप आहेत त्या महत्त्वाच्याच आहेत. आणि मधल्या त्या 2 स्टेप आहेत, मी काजळ आणि लायनर वापरलेलं आहे. तर त्याच्याऐवजी तुम्ही कोणतीही प्रोडक्ट वापरू शकता. तुमच्याकडे जे प्रोडक्ट अवेलेबल आहे त्यामधल्या 2 स्टेप आहेत त्याच्यामध्ये तुम्ही कोणतेही बदल करू शकता. तर हा फक्त 5 मिनिटाचा मेकअप आहे, त्यामुळे 3 ते 4 प्रोडक्ट मी वापरलेले आहेत. तर इथे हा 5 मिनिटाचा मेकअप लुक झालेला आहे. प्रॉपर आपण मेकअप करतो, भरपूर स्टेप्स ज्या मेकअपमध्ये आहेत त्या सगळ्या फॉलो करून आपण जे मेकअप करतो तसा जरी इफेक्ट मिळत नसला तरी नॅचरल इफेक्ट आपल्याला मिळणार आहे. आणि घाई गडबडीच्या वेळेला किंवा आपल्याला वेळ कमी असेल तेव्हा हा आपण असा मेकअप करू शकतो. तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आजचा मेकअप तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला तर लाईक करा, इतरांपर्यंत शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तर आजचा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघितला यासाठी तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद.